होणार आहे आणि नमिता आई पण नमिता प्रेग्नंट नाहीये. शुभंकर, तुझ्या बोलण्याचा अर्थच मला कळत नाहीये. म्हणजे लॉजिकली विचार केला तर म्हणजे हे पचतच नाही. अरे नमिता प्रेग्नंट नाहीये म्हणतोस आणि अश्विनी प्रेग्नंट आहे. तुम्ही तिघे एकत्र राहताय म्हणजे अश्विनी आणि तू. हे सगळं थोडं कॉम्प्लिकेटेड आहे अमोक. इट्स अ लॉंग स्टोरी. तुला हे सगळं सांगायची वेळ आता आली आहे. आमचं लग्न झालं. सुरुवातीची काही वर्ष खूप आनंदात गेली. समीर, खूप टेन्शन आलंय ग. दादा कसं आहेत आता? तू पोचलीस हॉस्पिटलमध्ये? मी अगं पोचलीस ना तू हॉस्पिटलमध्ये? हे कशी आहे दादांची तब्येत? अगं बोल ना. असं आहे बघ, घाबरू नकोस. हां, सगळं नीट होईल. तू पोचलीस ना तिथे आता? समीर, मी काय झालं आशू? काही सिरियस आहे का? हां, सांग ना प्लीज, बोल. मी अजून नाही पोचले. अच्छा, पण मुंबईत पोचलीस ना? नाही, खरं तर ते एका साईटवर काम चालू होतं. मला निघता आलं नाही बँगलोरहून. काय? अगं हे बरी आहेस ना तू? खड्ड्यात गेलं तुझं काम? अगं तिकडे दादा सिरियस आहेत आणि तू दादांच्या तब्येतीपेक्षा तुला काम महत्वाचं आहे का? आत्ताच्या आत्ता ती नोकरी सोड आणि निघ. मुंबईला पोहोच आणि मग मला फोन कर, कळलं? येस, तिथे जाऊन मला फोन कर. नॉनसेन्स. आत्ता मला संगती लागते. अश्विनीच्या ऍक्सिडेंटच्या वेळेस तू इतका सैरभैर का होतास? समीरचा फोन घेणं का टाळत होतास? त्याला तू बँगलोरला असल्याचं का सांगितलंस ते आत्ता मला कळतंय. हे बघ शुभंकर, सरोगसीबद्दल मला काहीच बोलायचं नाही. यू हॅव टेकन अ बोल्ड डिसिजन. डिफिकल्ट आहे पण नथिंग रॉंग ॲज सच. पण तिच्या घरच्यांपासून ही जी काय लपाछपी चालली आहे ते. अरे तो सर्वस्वी तिचा निर्णय होता. अटच म्हणणं. आधी मलाही हे पटलं नव्हतं, अजिबात आवडलं नव्हतं. पण तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केल्यावर वाटलं की ती बोलतेय ते बरोबर आहे. त्यामुळे मग विरोध नाही केला. शुभंकर, जर समीरच्या जागी आपण असतो आणि असं काही घडलं असतं
तर बी ऑनेस्ट. सांगणं कठीण आहे अमुक, पण हे सगळं सोपं नक्कीच नसतं. दे यू आर. अश्विनीची कोंडी मी समजू शकतो अमुक, पण आता तिच्या घरच्यांना सांगणं शक्यच नाही. अरे खूप पुढे निघून आलो आम्ही. फार मोठी चूक ठरेल ती. पण हे सगळं एकट्याने मॅनेज करायचं म्हणजे रोज एक अनपेक्षित वादळ समोर येतं. अश्विनीच्या भावाचा हार्ट अटॅक, तो इन्स्पेक्टर होळकर, आणि त्यात नमिताला सांभाळणं. आय नो ती खूपच सेन्सिटिव्ह आहे. आणि ॲज यू सेड, तिचे डिप्रेशनचे अटॅक्स अँड ऑल. पण ठीक आहे, प्रत्येक सुखाला एक दुःखाची किनार असतेच. मला विचार, कार्तिकासारखी इतकी गोड मुलगी आहे, पण कविता एनिवे, यू हॅव टू लिव्ह विथ इट. तुला मात्र आता सगळ्या फ्रंट्सवर एकट्यालाच लढायचं, कारण जगातलं कुठलंही चॅलेंज परवडलं, पण माणसाचं मन सांभाळणं त्या देवालाही जमलेलं नाही. सो काळजी घे, सगळं ठीक होईल. नमिता, मी जरा बाहेर जाऊन नमिता, काय झालं? मॉम, मला खूप भीती वाटते हो. आशू कशी वागते पाहताय ना तू. तिचं वागणं अगदी चुकलं असं नाही माझं म्हणणं, पण आता ह्या परिस्थितीत काय करू शकणार आहोत आपण. या सगळ्याचा जर तिने ताण घेतला तर. मीरा पण तसंच म्हणाली की तिला शांत राहायला सांग. बाळाला काही झालं तर मग. नमिता, आपण आपल्याकडनं कुठलीही कसूर ठेवलेली नाहीये की नाही. शुभंकर जातीने तिच्या भावाच्या ट्रीटमेंटमध्ये लक्ष घालतोय. पैशांचा तर प्रश्नच नाहीये. आणि नमिता, तिला टेन्शन येणं स्वाभाविक नाहीये का? आणि आपण आलटून पालटून तिच्याबरोबर आहोत की नाही. आणि हे बघ, तिच्या भावाच्या ट्रीटमेंटवरचे रिझल्ट दिसायला लागले ना की तिचा ताण आपोआप दूर होईल. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि अशा प्रसंगी तूच हातपाय काढलेस तर कसं होईल? तू खंबीर राहायला हवंस, हो ना? नमिता, मला खूप उशीर होतोय, निघू का ग मी? थँक्स. काय ग, काय झालं? मी दादाला भेटायला चालले, आत्ताच्या आत्ता.
साहेब त्या चेन स्नॅचिंगच्या केसचं काय करायचं? आपण तोरकला धरलो का हाताला खबरीसाठी? कारण साखळीचोर त्याच्याच डोक्याला असणार साहेब, मी सांगतो. कटके मरू देत तो तुमचा तोरकर. मोहित आहे ना त्याच्या मागावर. शुभंकर प्रधान आणि पलाश पोरंदेला धडा शिकवल्याशिवाय ना मला चैन नाही पडणार आहे. मला कमिशनर साहेबांची भीती दाखव. अरे बरेच जण येतात तसं साहेबांचं नाव घेऊन. साहेब काय ना उभे करणार आहेत? तर साहेबांना श्वास घ्यायला पुरत नाही. आम्हाला सांगतो कमिशनर साहेब. या दोघांना अडकवायला ना काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. सापडणार, काहीतरी सापडणार का? ही पोरगी घरोदर आहे आणि हा शहाणा तिला पाठीशी घालतो. ही पोरगी पण अचानक कुठे गायब होते कळत नाही यार. दडीच मारून बसते एकदम. सगळी बिळ उकरून काढीन पण शोधून काढीन तिला. सोडणार नाही तिला. या दोघांना जेलची हवा नाही खायला घातली ना कटके तर बघाच तुम्ही. माझ्या शेपटीवर पाय दिलाय काय शुभंकर प्रधान? लय लय भारी पडणार आहे तुला. लय भारी पडणार. किती प्यायलास तू? अरे तू माझं ऐकत नाहीस आणि ऐकणार पण नाहीये. कळलं? अरे वाक ऐकावं लागेल तुला. समजून सांगितलं ऐकत नाही, प्रेमाने सांगितलं तरी ऐकत नाही, रिक्वेस्ट केली मी तरी सुद्धा तू ऐकतच नाही. ऐकावं लागेल तुला. जास्त तमाशा केलास ना तर पोलिसात तक्रार करेन तुझी. मग सगळी दारू उतरेल. आधी कसं बोलायचंस माझ्याशी? डार्लिंग, स्वीट हार्ट. सगळ्यांना थापा मारून मला भेटायला यायचास तू मला. आणि आता मी तुला नकोशी झाले. तू मोठी व्हायला सती सावित्री समजतेस का? मी नाही तुझ्या गळ्यात पडलो, तू पडली तू. Shut up! एकदा पोलिसांचा हात गळ्यात पडला ना की मग कळेल तुला कोण कोणाच्या गळ्यात पडलं होतं ते. आउट. जा आणि सांग तुझ्या बायकोला. चल निघ. निघ म्हटलं ना तुला. पलाश, गेट आउट. गेट आउट. आउट. वहिनी, मी काय म्हणत होते, दुष्यंताला किती वेळ शेजारी ठेवणार ना? मी आहे ना दादाकडे लक्ष द्यायला. तुम्ही या ना जाऊन घरी. हां, आराम करा जरा. मालू, तू सुद्धा सांग, मी आहे लक्ष द्यायला इकडे. नाही नको, तिला थांबू दे तुझ्याबरोबर.
नाही काही धावपळ करायची वेळ आली तर असू दे ना एक गिरायक. बरं जाऊ मी? तू नको काळजी करूस. किटी आत्या आणि मी आहोत ना. कोणाचं बाळ किती अगदी वेळेवर आलीस. मी आणि मालवणी काय केलं असतं ग एकटी दोघे? हे असं बोलणार असाल ना तर मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाईन. असं काय करता बहिणी, तुम्ही पण माझ्या दादा बहिणीसारखेच आहात. जा तुम्ही, काही काळजी करू नका, मी आहेत. या. मालिका, अश्विनीला फोन कर बघ कुठपर्यंत पोचले. तिला म्हणा लवकर ये. हां, वाट बघतो म्हणा आम्ही सगळे. येऊ मी येते. हां, त्रास देऊ नको, ऐकतेस. मी आत्तूला फोन करून येते. ते मानू मी काय म्हणते, तू दादाकडे इथे लक्ष दे, इथे लक्ष ठेव. मी येते ना आशूला फोन करून, सांगते तुला काय म्हणते ते. लक्ष ठेव. बस इथे. एनिवे मी चलतो. यू टेक केअर. आय विल. हा मिता बोल ग. हा, एक मिनिट. ओके सी बाय. हा बोल मिता. हॅलो शुभू, मिता काय झालं? तू अशी घाबरल्यासारखी का वाटतेस? प्लीज तू आशूला समजाव ना. ती हट्टच करते की तिला दादाला भेटायला जायचंय. मी कसं बसं थांबवलंय तिला. प्लीज तू तिला फोन दे, मी बोलतो तिच्याशी. शुभू, तुम्ही प्लीज मला काही समजावू नका. मला आत्ताच्या आत्ता दादाला भेटायचंय. अश्विनी एक मिनिट अश्विनी, माझं ऐकणारेस का जरा तू? हे बघ, मलाही असं वाटतंय की तू त्यांना जाऊन भेटावंस, पण असा स्वार्थी विचार करणं योग्य नाहीये ग. एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही मला स्वार्थी कसं म्हणू शकता? अश्विनी, तू गैरसमज करून घेऊ नकोस. मी असं म्हटलं कारण अगं, जेव्हा तू तुझ्या दादांना भेटशील तेव्हा तुला खूप बरं वाटेल. पण मला सांग, तुला या अशा अवस्थेत बघून तुझ्या वहिनींना काय वाटेल? जेव्हा मालविका आपल्या लाडक्या आत्याला अशी या अवस्थेत पाहिल तेव्हा तिचं काय होईल? अगं, त्यांच्या मनावरचं ओझं कमी होण्याऐवजी कित्येक पटीने वाढेल. म्हणून म्हणतोय मी की प्लीज असा वेड्यासारखा विचार नको करूस. हे बघ, आपण घरी आल्यावर शांतपणे बोलूया, ठीक आहे? चल बाय.